चुकीचे वागत असलेल्या सुनांना वठणीवर आणायचे असेल तर नक्की बघा. मित्रांनो, माणसांच्या नात्यांमध्ये प्रेम, आदर आणि समजूतदारपणा या गोष्टी जितक्या आवश्यक असतात तितकाच महत्त्वाचा असतो अनुभवातून मिळणारा धडा. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला कितीही समजावले तरी तिला आपल्या वागण्याचा परिणाम कळत नाही, पण जेव्हा तीच परिस्थिती तिच्यासमोर उभी राहते तेव्हा मात्र तिला सत्याची जाणीव होते. अशाच एका प्रसंगातून मिळणारा बोध सांगणारी ही कथा आहे. आशिष आणि स्वातीचे लग्न होऊन काही महिने झाले होते. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित वाटत होते, पण हळूहळू त्यांच्या संसारात तणाव वाढू लागला. स्वाती लाडात वाढलेली होती आणि तिला असे वाटायचे की लग्न झाल्यानंतर नवऱ्यावर फक्त बायकोचाच अधिकार असतो. आशिष मात्र आपल्या आईवर खूप प्रेम करणारा मुलगा होता. त्याला वाटायचे की बायको आणि आई दोघीही त्याच्या आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण स्वातीला ही गोष्ट अजिबात पटत नव्हती. जर आशिष आईशी थोडे जास्त बोलला, आईला घेऊन मंदिरात गेला किंवा आईची काळजी घेतली तर स्वातीला ते सहन होत नव्हते. स्वातीच्या मनात तिच्या आईनेही काही चुकीचे विचार भरवले होते, त्यामुळे सासूबद्दल तिच्या मनात आदर नव्हता. सारिकाताई मात्र शांत स्वभावाच्या होत्या. त्या बहुतेक वेळा गप्प राहायच्या आणि घरात वाद होऊ नये म्हणून सर्व काही सहन करायच्या. पण आशिषला हे सगळं आतून खूप त्रास देत होतं. त्याला जाणवत होतं की जर आता काहीतरी केलं नाही तर हा तणाव आयुष्यभर राहील. एके सकाळी आशिषने ठरवलं की स्वातीला समजावण्यापेक्षा तिला अनुभवातून शिकवावं. त्याने आईशी बोलून एक छोटासा डाव आखला. त्या दिवसापासून सारिकाताईंनी स्वातीशी फारसं बोलणं कमी केलं. त्या शांतपणे आपली पूजा करायच्या, पोथी वाचायच्या किंवा बाहेर फेरफटका मारायला जायच्या. घरातील कामांमध्ये त्या कमी हस्तक्षेप करू लागल्या. त्या सकाळी स्वाती उठली तेव्हा आशिषने तिला सांगितलं की आजपासून आई किचनमध्ये येणार नाही, त्यामुळे नाश्ता आणि टिफिन तिलाच करावे लागेल. सुरुवातीला स्वातीला राग आला, पण मनात तिला आनंदही झाला. तिला वाटलं की आता आशिष पूर्णपणे तिचाच झाला आहे. तिने नाश्ता बनवला आणि आशिष ऑफिसला गेला. हळूहळू काही दिवस गेले. आशिष ऑफिसवरून आल्यावर स्वातीला फिरायला घेऊन जायचा, पण घरी आईशी फारसं बोलत नसे. स्वातीला वाटू लागलं की तिचं म्हणणं आता खरंच ऐकू घेतलं जात आहे. ती मनात खुश होती, पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. एके दिवशी स्वातीला तिच्या आईची खूप आठवण येऊ लागली. तिने आशिषला सांगितलं की आपण आज माहेरी जाऊया, पण आशिषने टाळलं आणि तिला सिनेमाला घेऊन गेला. दुसऱ्या दिवशीही असंच झालं. जेव्हा केव्हा ती माहेरी जाण्याची किंवा आईशी बोलण्याची गोष्ट काढायची तेव्हा आशिष काही ना काही कारण सांगून विषय बदलायचा. तिचा मोबाईलही तो अनेकदा बाजूला ठेवायला सांगायचा. काही दिवसांनी स्वातीला खूप बेचैनी वाटू लागली. तिला जाणवू लागलं की आईशी बोलता येत नाही, माहेरी जाता येत नाही, यामुळे मन खूप रिकामं वाटतंय. एके दिवशी सकाळी अचानक तिचे आईवडील तिला भेटायला आले. त्यांना पाहून स्वातीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने त्यांना घरात बसायला सांगितलं आणि आशिषला बोलवायला गेली. आशिष बाहेर आला, नमस्कार केला आणि शांतपणे सोफ्यावर बसून मोबाईल पाहू लागला. स्वातीला हे पाहून थोडं विचित्र वाटलं. थोड्याच वेळात आशिष म्हणाला, स्वाती, माझ्यासाठी गरम पाणी घेऊन ये. स्वाती उठली आणि पाणी घेऊन आली. मग तो पुन्हा म्हणाला, आल्याचा चहा बनव. ती पुन्हा किचनमध्ये गेली. नंतर म्हणाला, आज मला तुझ्या हातची पावभाजी खायची आहे. स्वाती पुन्हा किचनमध्ये गेली. तिचे आईवडील हॉलमध्ये बसून हे सगळं पाहत होते. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. मुलगी त्यांच्याशी व्यवस्थित बोलायलाही बसत नव्हती. बराच वेळ गेला. शेवटी स्वातीची आई म्हणाली, जावई बापू, आम्ही निघतो आता. स्वातीला वेळ मिळाला तर ती येईल. ते उठले. स्वातीला खूप वाईट वाटलं. तिला त्यांच्यासोबत बसून बोलायचं होतं, पण वेळच मिळाला नव्हता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा आशिष शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, स्वाती, कसं वाटलं तुला? स्वाती चिडून म्हणाली, काय म्हणजे? आईबाबा आले होते आणि मला त्यांच्याशी नीट बोलायलाही वेळ मिळाला नाही. मला खूप वाईट वाटतंय. आशिष शांतपणे म्हणाला, अगदी तसंच आईलाही वाटत असावं जेव्हा तू मला आईशी बोलू देत नव्हतीस. जेव्हा मी आईला घेऊन मंदिरात जायचो तेव्हा तुला राग यायचा. जेव्हा मी तिच्यासाठी काही आणायचो तेव्हा तुला त्रास व्हायचा. आज तू अनुभव घेतलास ना? स्वाती गप्प झाली. तिच्या मनात विचारांची गर्दी झाली. तिला जाणवलं की ती खरंच चुकीची होती. आईवडिलांपासून दूर राहणं किती कठीण असतं हे आता तिला उमगलं होतं. ती हळूहळू आशिषच्या जवळ आली आणि म्हणाली, मला माफ कर, मी खरंच चुकीचं वागत होते. आईबद्दल माझ्या मनात आदर नव्हता, पण आता मला कळलं की आईचं स्थान कोणाच्याही आयुष्यात कमी होत नाही. तेवढ्यात सारिकाताई मंदिरातून परत आल्या. स्वाती त्यांच्या जवळ गेली, त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाली, आई, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप चुकीचं बोलले, पण आज मला कळलं की आईचं महत्त्व काय असतं. सारिकाताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाल्या, बाळा,
नात्यांमध्ये जिंकणं हरणं नसतं, फक्त समजूतदारपणा हवा असतो. त्या दिवसनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. स्वातीने सासूला आईसारखा मानायला सुरुवात केली. आशिषलाही समाधान वाटू लागलं आणि त्या घरात पुन्हा एकदा शांतता आणि प्रेम परत आलं. या कथेचा बोध असा की नात्यांमध्ये आदर आणि समजूतदारपणा असणे खूप आवश्यक असते. आपण जसे इतरांशी वागतो तसेच वागणं कधीतरी आपल्यालाही अनुभवायला मिळतं. म्हणूनच प्रत्येक नात्यात प्रेम, संयम आणि आदर ठेवला तरच संसार खऱ्या अर्थाने सुखी होतो.